हॅलो हॅलो गुड मॉर्निंग. आणि हा आहे डे 7. जस्ट उठून नुसतं ब्रश बिश केला. पण आपल्याला सकाळपासून कॉन्टेंट पाहिजे काय तर काय बोलायला. कारण की कालच्या यात कसं झालं की ते जास्त मला रेकॉर्ड करता नाही आलं आहे. तर माझा डे 6चा होता, म्हणजे रात्री मी कधी मूवी बघून आलेलं ते टाकलं आणि त्यामुळे जास्त असं कॉन्टेंट नाही आहे. का मी जास्त असं बोललो पण नाही आहे. तर मी म्हटलं की दिवसभर स्टार्टिंग म्हणजे उठल्यापासून काय करतोय, कशावर बोलतोय, ते पण रेकॉर्ड करूया आपण. इट इज लाईक आता डेली ब्लॉग सारखंच झालंय हे मला. काय बघायचंय फुल. मी तर सगळं दाखवणार आहे भाई. अंघोळ बिंघोळ करताना नाही, पण हे तर दाखवू शकतो. इट इज वन ऑफ, हे पण एक त्याच्यातच आहे, कॉन्टेंटच आहे भाई. आपण भाई कुठं चाललंय भाई. रूम मध्ये तर एवढा पास हे झाले ना मला. रूम साफ करायची आहे, पण रूम साफ करायला साफ आहे रूम. नुसतं कसं की अरेंजमेंट बरोबर नाही बस, अजून काय नाही. सगळी रूम साफ आहे, बट अलाइनमेंट इज मेन. येस, धूळ नाही बसासाठी. अजून काय नाही, बाकी काय नाही चाललंय. दिवसभर आज हेच आहे मला. काही करून पण आहे ना, मला बाईकला चेन लूप करायची आहे. आणि त्या थ्रॉटलमध्ये पण मला ऑइल नाही, WD-40 मारायचं आहे त्याच्या थ्रॉटलमध्ये, थ्रॉटल वायरमध्ये. मला काय तर वेगळं वाटेल. थ्रॉटल वायरमध्ये मला त्याला काही करून आज हे टाकायचं आहे का, आपलं धुवायला टाकायचं आहे ते, त्यामुळे टाकलं आहे. चेन लूप करायची आहे आणि थ्रॉटलमध्ये काही करून WD-40 मारायचं आहे आणि त्याला पण लूप करायचं आहे. कारण की ती थ्रॉटलची वायर आपण बदललेली आहे. तो क्विक थ्रॉटल लावलं आहे, तर मला त्याचं पण हे बदलायचं आहे. सो लेट्स सी आजच्या दिवसात आपण कसं करू शकतो, बघू. आणि काय नाही, बस हाच आहे आज. स्टार्टिंग इथूनच आपली साफसफाईपासून. तर काय कसले ते मला लक्षातच नाही कसले. आणि लास्ट टाइम कशासाठी मी घातलेली ही जीन्स बघायला लागेल. मला काहीच लक्षात नाही. हे सगळं धुवायला टाकायचं, तर मी तिथंच टाकतो नेहमी. तर आता बघू. आता रूम जराशी साफ करायची, साफ नाही, नुसतं सगळी जागावर नीट ठेवायचं. कारण की माझी सगळ्यात घाणेरडी गोष्ट आहे की लाईक मी बाहेरून आलो, कुठून आलो, तर लाईक सगळं टेबलावरतीच ठेवतो. ओरिजिनल जागेवर कधी जात नाही ते, कधी पण असं मनात नाहीत कधीपर्यंत. तर आता सगळं साफ करायचं, अंघोळ करायची मेन. तर अंघोळ करून परत ऑफिसचं कामाला बसायचं आहे. आज काय किती वाजले वाटतं, 9:30 झालेत. मंदिरात पण जायचं आहे. बघू, एकदा मंदिरात संध्याकाळी तर जाईल, नाही तर अंघोळ करून टाईम भेटला ऑफिसच्या आधी तर त्यावेळेस जाईल. बघू कसं आहे, पण जायचं आहे. हनुमान मंदिरला जायचं आज. ट्यूजडे भाई, ट्यूजडे इज ऑलवेज गो फॉर मंदिर. बघू आपला आहे. मी रोज मंदिरात जातो. सॅटर्डे, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे मी रोज मंदिरात जातो. शांत भेटतं. जायचं मस्तपैकी, हनुमान चालीसा वाचायचा 1-2 वेळा आणि यायचं. एकदम मस्त वाटतं. काही टेन्शन नाही घ्यायचं. आणि मला एवढ्या लांबून शूट करायला लागेल, मला असं वाटतंय. एवढं लांब तर पाहिजे. मी एक पॉईंट बनवावं लागेल इथं. एवढा एम्प्टी स्पेस भेटेल. मग वरतून पण क्रॉप करायला एवढा क्रॉप, एवढी जागा. येस, या पॉईंटच्या पुढे मी नाही यायला पाहिजे, या टाईल्सच्या पुढं. बघू आता कसं आहे. मग कसं की असं फुल
फुल क्रॉप बिप करू शकतो. इथं कसं आहे, एवढ्या जवळ आलं नाही, एवढ्या जवळ आलं तर हा फॅन येतो, फॅन डोक्यावर येतो, त्यामुळं जरासा. आणि हां, काल तर आपण मॉलमध्ये पण गेलेलो. दादाला यांचं काय तर फोनचं काहीतरी खराब झालेलं, त्यासाठी आम्ही गेलेलो. फोनचं काहीतरी रिपेअर करायचं होतं आयफोनसाठी, तर आम्ही त्यासाठी गेलेलो. तर त्यावेळेस मी पहिली टाईम मी मॉलमध्ये, आणि मला चान्स भेटला त्यामुळं मी आयफोनच्या स्टोअरमध्ये पण रेकॉर्ड केलं आहे. तर बघू आता कसं जाते. आयफोनच्या स्टोअरमध्ये आणि मॉलमध्ये पहिली टाईम असा आउटसाईड आणि पब्लिकमध्ये मी रेकॉर्ड केलं. भले माझा फोन असा खाली होता, म्हणजे एक मिनटं, भले माझा असा फोन होता, माझा असा व्ह्यू जास्त येत होता, पण तरी कायदा करून मी रेकॉर्ड केलं आहे. असं नाही करू शकलो, बट असं रेकॉर्ड केलं आहे, असं बोलत होतो मी. बट आय एम ओके, की कुठं तर कॉन्फिडन्स येतोय मला. कुठं तर काय तर कॉन्फिडन्स येतोय मी नंतर रेकॉर्ड करायचा. बघू डे 7. चलो दॅन, लेट्स सी. पुढचे दिवस बघू आता. वाटतं सकाळपासून चालू केलं ना तरच तुम्हाला कॉन्टेंट भेटू शकतो रूममध्ये पण. तर चलो, भेटू आपण जरा वेळ नंतर. बाय बाय. माझं कॉन्टेंटसाठी कसं होतं माहिती काय, इथं आता तुम्हाला दिसत असेल Insta 360 माझं इथं ना 24 तास लागलेला असतो हा Insta 360. तर मी नुसतं इथं येतो, बोलतो आपले मनातले शब्द, का काही पण आहे, काय पण फालतूगिरी मी बोलतो, आणि त्यानंतर बस बंद, कट टू नेक्स्ट. तर माझं पण तेच की लाईक चालू करा बस. आय एम शूटिंग यू शूट मी, आय शूट यू शूट मी, तसं वाला सीन आहे. तर काय पण फालतूगिरी पण तुम्ही बोला, त्यामुळे बोलतोय. आणि कोण जज करणार आहे भाई. तुम्ही विचार करत असेल ना, माझा बेस्ट फ्रेंड, माझी हे ते माझे व्हिडिओज लाईक करत, कोण नाही करत भाई. माझ्या ह्याच्यात मी बघतोय की कोणी लाईक नाही करत. तुमचा बेस्ट फ्रेंड, चड्डी अंडरवेअर फ्रेंड पण असेल ना, तो तुमचे कॉन्टेंट लाईक नाही करणार. तर त्यामुळे बोलतोय, तुम्ही तुमचा आहे, हा योडा बॉक्स तुमचा आहे. काही या बोला, पोस्ट करा, आजकाल तेच चाललंय. तर जस्ट पोस्ट इट, आणि कोणाच्याही विश्वासामध्ये नको राहावा की हा माझा मित्र आहे, हा माझा हे तो माझा सगळ्याला कमेंट करेल, लाईक करेल. कोण नाही करत. अनवॉन्टेड लोक जास्त करेल, पण तुमचे जवळचे लोक कधीच लाईक आणि शेअर नाही करणार तुमचं कॉन्टेंट. तर स्वतः हे करा. तर एवढंच आहे आत्तासाठी माझ्या मनात. तर काय असेल पुढच्या मी येऊन बोलेल परत. चलो बाय ब्रो. आज माहीत नाही आज काय झालं आहे की लाईक मी माझं इंस्टाग्राम PC-वर उघडलं आहे, लाईक सिरियस. तर इंस्टाग्राम PC-वर उघडलं आहे, आणि मी जे सेव्ह केलेले होते ना माझे जेवढेही व्हिडिओज, म्हणजे आपण सेव्ह करतो, ज्यातले काय नेगेटिव्ह व्हिडिओज मला असे वाटतं ना, मी काढून टाकतो. आधी नुसतं सेव्ह करायचो. आता लाईक आय डोंट वॉन्ट एनी नेगेटिव्ह माझ्या लाईफमध्ये. आता असं झालं आहे की मला आता असं झालं की लाईक जस्ट काढून टाका निगेटिव्हिटी. मी मागच्या 1 तास झालं मी नुसते रील्स हे करतोय, काय अनसेव्ह करत चाललोय. काय चाललंय बाई, नुसते हे करत चाललोय, अनसेव्ह. हे बघा, आता याचं काही मिनिंग नव्हतं, मला पण नाही माहिती. Pick up a camera, shoot something, no matter how small, no matter how cheesy, no matter whether your friends and your sister star in it, put your name. इस साल एक चीज और देखने में आई, जितने भी लव आई एम लाइक जस्ट अफेयर्स होते हैं ना, सारे टूट जाए. जस्ट डिलीटिंग करतोय मी नुसतं सगळे डिलीट करतोय जे आहेत की काय, जे आधी पॉझिटिव्ह वाटत होतं की लाईक ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे, आता ती आय फील दॅट इज निगेटिव्ह फॉर मी. डायरेक्ट काढून टाकतोय मी. काय चाललं मला पण नाही, बट इट इज गुड. मला एक खूप दिवसापासून करायचं होतं, पण चान्सच नाही भेटत होता. आता चान्स भेटला आहे. डिलीट. बघू आता काय होतं. चलो बाय.
भाई मी थकलोय, व्हिडिओज रिमूव्ह करून करून थकलोय आता मी मागच्या 2 तास झाले मी नुसतं व्हिडिओज म्हणजे अनसेव्ह केलेले असतात ना आपण व्हिडिओज, ते सगळे सेव्ह करतोय भाई. 2 तास झाले, ऑलमोस्ट एक 500च्या 1000 व्हिडिओज तर मी केल्या असेल, अनसेव्ह केल्या असेल. पण काय म्हणजे आता बघतोय ना गेले की एवढं हे होतं ना व्हिडिओ, आता काय. पण बघू, इट्स गुड. काय तर नेगेटिव्हिटी चालली आपल्या ह्याच्यातून, इट्स गुड. चलो काय, बाय. नेगेटिव्हिटी काढतोय आपण सगळ्या इंस्टाग्रामवरून, पण आपण नेगेटिव्हिटी काढतोय आपली. तो लेट्स सी. हॅलो, आणि आपण परत आलेलो आहे. आज दिवसभरात मी काहीच नाही केलं. दिवसभरात मी विचार केलेला की लाईक व्हिडिओ काय तर रेकॉर्ड करायचं, पण काहीच नाही झालं. म्हणजे मी सकाळी जेवढा व्हिडिओ केलेला तेवढा त्याच्यानंतर जरासं मध्ये केलं, त्यानंतर मी चांगलं झोपलो. माहिती, मी 12 वाजता का किती वाजता तर मी झोपलो, जे डायरेक्ट 3-3:30ला. म्हणजे मी 3 का 4 तास झोपलो आज. काय माहिती, आज म्हणजे आज ऑफिसचं पण जास्त काम नव्हतं. आज ऑफिसमध्ये काहीच काम नव्हतं, तर बरं झालं की मी घरूनच काम केलं. तर मी त्यात झोपून गेलेलो. मी 3 तास झोपलो, 3 तास. आणि जे उठल्यानंतर मी इंस्टाग्रामवर, माहिती ना, इंस्टाग्राम स्क्रोल नाही, पण इंस्टाग्राम मी डेस्कटॉपवर उघडून मी जेवढे सेव्ह केलेले आपले व्हिडिओज असतात ना, ते सगळे अनसेव्ह करत होतो. जे असे नेगेटिव्ह आहेत आणि तेच करत बसलेलो. आणि आता पण ते काय माहिती, ते माझ्या एवढं डोक्यात हे झालेलं ना की लाईक मला सगळे ते नेगेटिव्ह व्हिडिओज आहेत ना, की काही चुकून आपण कधी सेव्ह करतो की हां करत, तर ते सगळे मी काढत बसलेलो. तर ते सगळं काढलं आणि आता अजून खूप आहेत, खूप. मी ऑलमोस्ट एक मला 500 नाही तर 600 तर व्हिडिओ मी हे करून टाकले असेल, अनसेव्ह. तर आता हे झालं आहे, आता बघू आता कसं. आणि आज तर माझं होतं भाई, मला चेन लूप करायची होती थ्रॉटलमध्ये. जे थ्रॉटल आहे त्याला मला WD-40 मारून त्यात पण जरासं ऑइलिंग टाकायचं होतं, कारण की आपण त्याला अल्टर केलेली त्याची वायर, तर मला ती मेंटेन करायची आहे. तर ते सगळं करायचं होतं, पण काही नाही झालं. मी झोपलो, अक्षरशः मी झोपलो आहे. मी 3 तास झोपलो, कारण की काय माहिती आज माझी बॉडीनी बोललं लाईक झोपून टाक. कधी ना कधी होणारच आहेत, कधी ना कधी व्हिडिओज माझे बोरिंग असणारच आहेत, कारण की करायला काय नसणार रूममध्ये, याच्यात किती कधी ना कधी होणार, बोरिंग होणार का कधी ना कधी माझे व्हिडिओज 4 मिनिटाचे येणार का 2 मिनिटाचे येणार, बट येणार व्हिडिओज येणार. व्हिडिओज थांबायला नाही पाहिजे. Day 1 Day 2 काही असेल. आजचा तर 6वा दिवस भाई, 6 दिवस झालेत, उद्या 7वा होणार. एक आठवडा आपण कंटिन्यूस करू शकलोय. ते पण असं पण काही नॉर्मल आहे. आणि काही नाही, मी नुसतं सकाळी एकच काम केलं, एकच सगळ्यात मोठं काम केलं मी, की माझं ब्लॅडर धुतलाय मी. अक्षरशः गरम पाणीमध्ये मस्तपैकी एकदम असा चकाचक धुतलाय ना त्याला. आणि खूप दिवस, तो ऑलमोस्ट 2 ते 3 महिने मी त्याला यूज नाही केलेलं. तर एका वेळेस खराब झालं असेल तर काय झालं असेल, एकदम गरम पाणीने त्याला एकदम असा धुवून काढला. आता बघू आता कसं आहे. खूप काय करायचं यार, पण कधी कंटाळ येतो. कधी असं तुमची बॉडी बोलते की बाई किती काम करायचं अजून, तर होतं ते. बघू आता. मला एक वाटतं ना, मला नाही तर पाहिजे तर एक सेलोटेप लावायला पाहिजे, कारण की असं हे करायला पाहिजे की लाईक मी ह्याच्या पुढं यायला नाही पाहिजे. जरा असा मोकळा भाग आणि हे या पॉईंटच्या पुढं मी यायला नाही पाहिजे, असं काय तर करायला पाहिजे. नाही तर टेबल का काय ना, सेलोटेप मला वाटतं बेस्ट आहे की सेलोटेप लावून टाकायचं. सेलोटेप नाही तर एक मार्करनी लाईन आहे ना अशी मारून टाकायची. चलो पण बघू आता. मंदिरला जायचं आहे. मंदिर आज आहे भाई, आज ट्यूजडे आहे. ट्यूजडेला तर मंदिरात जायचं आहे. तर बघू आता कसं आहे. एक तर विचार करतो की 7 वाजता तर जाऊ. 7 वाजता आरती झाल्यानंतर आरतीच्या वेळेस जायचं. त्यावेळेस जरा बरं पण वाटतं आरती ऐकायला पण कधी. तर ते बघू. तर कधीपर्यंत आरती होतपर्यंत एका वेळेस मी 2 तास आहे माझ्याकडे. बघू, मी एक तर बाईकचं नाही तर ऑइलिंग तर करून टाकेल, बट बघू आता कसं आहे.
आणि कालचा व्हिडिओ आउट आहे, बघा मस्तपैकी. तो लेट्स सी. चलो बाय. येस, आरती चालू झाली आहे. लेट्स डू इट. बघू आता कसं आहे. मी ॲक्च्युली लेट झालं माहिती, 1-2 मध्येच लास्ट मोमेंट काम असतं आपलं त्याच्यात. पण आरती चालू झाली, लवकर पोचायला पाहिजे. जस्ट चालू झाली, 7 वाजता चालू होते. बघू. येस, आरती चालू आहे ऑलमोस्ट. हनुमानची आरती संपली. बघू, भेटू जरा. ओके, झालं बाई, मंदिर बरं झालं आपलं सगळं. बघू आता घरी पोचू आधी. वाटतं इथून काय, इथून जास्त इथं या साईडला तर माईक आहे, या साईडला माईक आहे. बघा लागेल आता कसं. चलो बघू. एक तर मी गाडीने आलो आहे. मला ॲक्च्युली गाडीने नाही यायचं होतं, मला बाईकवरतीच यायचं होतं. पण मम्माला जायचं होतं कुठं तर मम्माला ड्रॉप करून मी आलो आहे आता. तर चलो घरी जाऊन भेटू आता. घरी तर आता बरे बाहेरच्या बाहेर पण आपण आता हे करायला लागलो शूट. तर चलो लेट्स घरी जाऊन भेटू आता. बाय बाय. हॅलो. तर आता आहे हा आपला कंटिन्युअस दिवसच आहे, डे 7चाच. तर आता झाले ऑलमोस्ट, दिवस संपला आहे, 9:30 वाजलेत. तर आता आपण एडिटिंगला बसलो आहे. तर हा एंडिंग करायची मला, एंडिंग. हा बघा, आता आपण सगळे जोडे पण आहेत आपले, हे सगळे आपण हे करतो आता. कॉपी करून एडिटिंग जरा वेळात चालू करायची. आता बघायचं कसं हे करायचं आहे, बघू. पण झालं चांगला. एक 5-10 मिनटाचा जो व्हिडिओमध्ये मी बोललो काय, तर बघू काय होतं आहे. आणि द एंड ऑफ डे 7. येस, अँड बाय बाय. आणि तुम्हाला पण असं आवडत असेल की लाईक तुम्ही इंट्रोवर्ट आहेत आणि तुम्ही विचार करताय की लाईक तुम्हाला यूट्यूब चॅनल हे काय पण ओपन करायचं आहे, फॉलो करा माझं चॅनल, बघा चॅनलला सबस्क्राईब करा मेन तर येस. आणि बघा आणि मदत करा यार, आपल्याला ग्रो व्हायचं, अजून लय मोठं ग्रो व्हायचं, सगळ्यांना मदत करायची अजून. तर ठीक आहे मग, चलो बाय बाय, सी यू. बघू उद्या. भाई आज पूर्ण एक आठवडा झाला आहे आपला डे 7 आपण करतोय. एक आठवडा आपण कंटिन्यूस बोलतोय, कंटिन्यूस शूट करतोय, कंटिन्यूस व्हिडिओ अपलोड करतोय. मला जर विश्वासच नाही होते की आपण कंटिन्यूस डे 7वर आलो आहे. उद्या डे 8 असेल. तर चला मग बघू उद्याच्या ह्याच्यात. चलो बाय बाय.